बाबा मगापासून आवाज येऊन राहिला या लेकराचा होता रे बाबा. मला वाटलं भूतच आहे का त्या मायले लेकरा. कोण आहे रे बा हा दलिंदर? हा लेकरू लेका एवढा थंडी पाण्यात लेखा लेकरू असं बाहेर आणून फेकलो लेका रोडवर. राजा मामा हो त्याच्या पाणी कसं करून राहिलो क्या करून राहिलो नाही काय. भूक लागली वाटते राजा. कोण आहे काय माहिती कोणाचं आहे तर काटतं. असं कोण टाकलं अशी ना बाबा का मामा. काय माहित गड्या भाषा काऊन टाकलं हे लेकरू चोटीसा. काहीतरी झांबडचं असेल भाऊ हे लेकरू. कोणाचं कांड केलं असेल दिवस राहिले असतील भाऊ. मग आता वागून जीवावर आलो. हो माय ना बाप त्याला रस्त्यावर टाकून. लोक बेकारात ना बाप. लोक बेकारात काही खरं नाहीत लोक आता आजकाल. मामा कोण कांड करू काही करू घ्या बरं ते लेकरू घ्या बरं. लय वडलं होऊन राहिलं राजा. क्या करून राहिलं जीव तुटून राहिला राजा. हो घ्या बरं. बाबा जीता जीव आहे बाबा घ्या तर लागीनच. कोण आहे काय माहित भामट्या खाणीचे. लैला मजनूचाच प्रकार आहे हा. त्यानं साय जैनं अटी झाली लेकरू हे पैदा केलं नटी सोडून दिलं. लाज नाही वाटली सायले बिनला जाईले. अरे म्हणा बाळ हो असे धंदे करापेक्षा भेटते ना म्हणा साहित्य भेटते ना. लोक हो दिवस ठेवता राहतात तुम्हाला आणि असे धंदे करता मग लेकरं रस्त्यावर फेकता. लाजा वाटल्या पाहिजे जाईल बेसरमाईले लफडेवाले. मामा घे मामा राजा बेजा लढून राहिला नाही. बेलून राहिला एखादी गोष्ट सांगत चुप करा हो मामा चुप करा राजा मामा लय लढते राजा. काय माहिती उभं रे वाहनाचा लेकरू पैदा गेलो दिलं सोडून. बाबू लढू नको रे बापा. लढू नको रे बापा. मी वागवतो ना बापा तुले. आपल्या घरी दुधा धंदा दूध प्यायची कशाचीच कमी नाही ना माझं कशाचीच नाही. मामा म्हणते वागवतो का काय डबल एक चोर तयार करते का बापा. आपल्याला कॉम्पिटिशनला आणते का बापा. हो मामा हे पोरगा आहे की पोरगी आहे मामा पहिले सांगा बरं मला. आता हे पोरगा असं की पोरगी असो तुला काय लग्न करावं लागते का. हे लढून राहिलं हे पाय मुका कर माझ्या राहून नाही राहिलं हे. ओ बाबू मुका जाय ना रे बापा. ओ गड्या सोडण्या मोंड्या ओ गड्या ओ चुप राह रे बापा. वगारू नको ना. अरे बापा बिस्किट देतो तुला पेढा देतो गुलाबजाम आणू काय तुझ्यासाठी. लढू नको ना बापा. त्याला की नाही तर काय आमच्या पोटावर पाय देता का बापा. मामा पोरगा असला तर बापा मामा यालाच प्रेम करीन लाड करीन याचा. आम्हाला दिन घेऊन आलात मारून भाषेल काढून. नको ले बाबू लढू नको ना. मी तुले खेळून देत जाईन सायकल बसून देत जाईन. आपली दुधाई सायकल आहे दूध इकायला जाऊ आपण सकाळी. लढू नको लढलं की नाही घोल होते भुतुवा येते. अरे बाबू सायकल हो दादासोबत सायकल हो दादा. दूध इकायले दूधवाले दही कदा दहीवाले तुले लागत हा धंदा जशी पत्ता दुसरा धंदा देईन मी टाकून. बापा देवाच्या खुर्चीनो एक लेकरू एक पोरगा सापडला रे बापा. मले जमलं लेक मले आता माय जमलं. खरंच वागवता का तुम्ही खरंच वागवता काय. वागवत नाही तर का फेकून देता का आता. सापडलं भाऊ देवाच्या खुर्पीनं लेकरू कोणाले सापडते काय. पोऱ्या हा झालं बापा मले वंशा दिवा आला माया. जमलं बापा माया. हा ना मामा हा पण या गावात जाऊन पोहा पण आता दूध विकायला लागेल की नाही. चला गावात जाऊन आपण. हे दूध फुदी काही नाही वाटून राहिला आता. चाल घरी नाही तर मामीला खुशखबरी देऊन टाकू. मामा नुकसान किती होईन आपलं नुकसान होईल. पहिले दूध विकू बापा मग या लेकराला नाही लागू घरी ने ना जाय लेकरू. मामी तसेही खुश होती तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे दूध नाही विकले ना तर मामी खूप घेऊनच मागं लागते मग आपल्या एकटं कसं. बरोबर भाषा. चाल बापा चाल याच गावात जवटीचा पटकन इकून टाकू. स्वस्त मस्त काय असेल मग आज काही पाणी कालवायचं नाही आपल्याला. डमडम पाण्यात दूध द्यायचं नाही कोणाले. हो आज आपल्याला खुशी झाली आनंद झाला. दोन पैशाची काही फिकर नाही आता. हो चाल चांगलं दूध वाटू आज गावात. चाल बापा चाले बाबू चाल. तुले बापा गावात गेले की बिस्किटा पुरा देतो घेऊन खायला. हो लढू नको फक्त. चला मामा चला. मन जर हे लेकरू वागवलं का तर आपलं पत्त गट होते बा. काही खरं नाही वाटून राहिलं मुली. हे काही खरं नाही वाटून राहिलं. तर भाऊ ते लेकरू द्यायलाच नव्हतं पाहिजे. त्याचे भले वांदे होणार त्या लेकराचे. हे हरामखोर हे कमली सडेल आहे ना. हो वा हे चावट आहे ना. हे हिच्यावर तुम्ही लेकरू द्यायला दिलं राजा त्या बुड्यानं काही वाटतही नाही बा. त्या लेकराचे हाल होतील तरी आपल्या गावात तरी कसं तरी राहिलं असतं बाबा. वागवल्या गेलो असतं. मी काय करू सांगा बा आता काय करू. मी काहीच करू शकत नाही ना बा सरपंच. हो
तुमचं दोघंही तोंड मस्त फुटलं रे अटी आता. तरीचा तोंड नाही उलट नव्हतं तुमचं. तरीचा वगैरे काय झालं बा की लेकरू वागा वा काही अडचण आडी अडचण आली तर आम्ही पाहून घेऊ. काय आता शाळेची फी असेल, कपडे असतील, खाया पियाचं असेल. तर आणि उरलं तुमचं तोंड. आता मोठे म्हणून राहिले असं होईन तसं होईल. जे केलं ते चांगलं केलं त्या बुड्यानं. त्या बुड्याची खायची सोयी काय करीन ते बाबून ते लेकरू. मुंशीराम भाऊ आता मला लक्षात आलं नव्हते ते बुडी कशी आहे, तो बोगस आहे तर ते कसं त्या लेकराचे खरंच हाल होतील ना. कुत्रे हाल नाखातील त्या लेकराचे. आता काय फायदा. आता विचार करून ह्या गोष्टी करून उकरून काढून काय फायदा नाही. काहीच नाही फायदा. 0% फायदा आहे त्या गोष्टीचा. आता त्या बुडीनं लेकरून नेलं बी झालं बी सार गेली 3 पडी पसार झाले. तिकडे गाव सामसूम झालं. आता चेवाला तुम्हाला दोघायले बी भेजा झाकट पड्या रे बा. तुम्ही शांताराम म्हणा सरपंच म्हणा हात जोडा बाबा. मुंशीराम भाऊजी सांगते बाहेर काही विचार करायला लागते की ना कोण्या गोष्टीचा. उडगोण्या सूट नसते ना. हे उडगोण्या सूट केलं त्या बुड्यानं म्हणून अंगलट आलं ना. किती किती परेशानी झाली. त्या हॉस्पिटलचं दवाखान्याचं बिल बुड्याला भरायला लागलं. ते उरार बोकांडे पैसे झाले. कसं आता आम्ही जे बोलून राहिलो हे विचारपूर्वक बोलून राहिलो, विचार करून बोलून राहिलो. हो त्या लेकराचे हाल होतील हे मला माहिती 100% होतात. तो काही विशेष नाही आहे. पण कसं आहे पण आता विचार करून बी काही फायदा नाही ना. त्या बुड्या भोवती येत होतं ना. कोण करत होतं तुम्हाला तुम्ही सांगा मला. त्या बुड्या घरी बाई नाही कोण नाही. माणूस करू शकते काय. लहान लेकराला सांग त्याची गाण धुणं त्याचे कपडे धुणं 4-4 खेप अंग धुवा लागते लेकराचं. बेकार आहे ना. पहा लागते ना. दूध कोण पाहिजे. बुड्याला दूध आहे काय. ते बरोबर आहे म्हणा. पण कसं त्या लेकरा खरंच भीक मागा लागेल त्या लेकराला. हे वागवणार नाही ना हरामखोर कमली. पण तो समाजशोक तो अजिबात नाही वागवणार. तो म्हणेन सायजे दुसऱ्याचा आहे ते मी काले वागू. अटीस तो कबलला नाही ना सायाचा. बिजा जबर होती दोघे जण. हाल झाले चालतात पण त्या लेकराचे हाल नाही व्हायला पाहिजे बा. माहित पडू दे मला असं तसं. मग सांगतो त्या कमलीला सायजीले त्या समाजसेवकाला सांगतो सायजायले. जाऊ द्या गडे हो द्या झाले तर आपलं काही नाही ना बा लेकरू रे. जाऊ द्या ना कुठे विचार करून राहिलं बा. कोण करत होतं त्या लेकराचं. ज्याचं होतं त्यानं नेलं डोकं काल खाता गळे होता. विषय बंद करून टाका बा तो. बंदच करा तो विषय. हो मुंशीराम भाऊ विषय तर बंदच करणार. तो विषय काही लावून नाही धरणं आपल्याला. पण आता कसा आहे माणसा मनाला वाटते राजा लाईन लेकरू म्हटलं की. दूधवाले ताजा ताजा दूधवाले. म्हशीचं दूध गाईचं दूध चला पिवरचं दूध पहिल्या धारीचं दूध चला दूधवाले दूधवाले मामा दूधवाले. अरे अरे ओ सरपंच हो मुंशीराम भाऊ पाहो पर सायच्या बुडी ना. हे आपल्या डॅनीचं लेकरू आहे. हे डॅनीच आहे ना. त्या बुडी साहेब गेलं तेच आहे ना. हे पाहो ते जाण गोंड्या आहे गोंड्या जाईन आपल्या घरातला. हा ना आपल्या गावातला गोंड्याचा हा डॅनी बुड्याचा गोंड्याचा आहे ना. हा घेऊन बुडून घोर केला का रे. दिलं का टाकून रस्त्यात. काय झालं काय माहित. या मामान चोरून आणलं सायच्या ना. आई चोट्टाच आहे ना सायाचा. हा मामा चोट्टाच आहे. यानंच काहीतरी शाळा केली मारझोड केली त्या बुड्या बुडीले. पण लेकरू आणलं हिसकून. हो मामा हे कोणाचा आहे लेकरू कोणाचा आहे. हा पोरगा काय. हा पोरगा माया आहे ना. आता झाला मले. सकाळी उठलं म्हशी पाहिल्या बाबा गाय पाहिल्या. सायकलवर कॅना मारत नाही तर पोरगं लढायला सुरू. पप्पा पप्पा पप्पा. माय म्हटलं बा लढेच बा खूपच लढे. येतोच म्हणे सोबत. मारलं बाबा काय करता. मामा काय लेकराला घेते का रे बाबा. आपलं पत्त कोटा वाटते 100% काय खरं वाटून राहिलं मला. हा मामा काही द्यायच्या ना फिक्रीत नाही बाबा. मामा काय खोटं बोलून राहिला तू. अरे हिट भरली लेकरू आणि बोलती बी पप्पा पप्पा करून राहिलं. अरे काय बा जे पोटीन ते तर सांग बा. लढते असं सांग. पण हे बोलून राहिलं असं काय ना. खरंच बोलते ना पोरगा. बोले बाबू. बोले पिंते बोल बोल. सरपंच काका शांताराम काका मुंशीराम काका म्हण बरं. मुंशीराम काका दूध देऊ काय मामचं दूध देऊ काय. काय मामा आम्हाला का तू येड्यात काढून राहिला का रे. हराम खोरा. छोट्या वाहनाच्या चोरला घालून हे पोरगा. हा भाड खाऊ थोडा लागते तर खरा बोली ना. भामट्या सूत्राचा चोट्टे कामं करते. का रे लोकांची लेकरं चोरून आणतं का रे. दूध इकता हराम खोरा. मामा खरं बोला बाबा. विनाकारण मार खाला गेली तर आपल्याला काय नाही का. सांग रे हो चोट्ट्या खरं सांग मामा. नाही गावात येणं बंद करून टाकीन आणि लेकरू घेऊन हिसकून. खरं सांग आम्हाला माहिती आहे काय आहे भानगड. सांग लवकर मुकड्यानं. भाऊ माया काही नाही बाबा. मारझोडचा काही विषय नाही बा. गाव काही बंद ना करू. मा पोट कसं दुधा धंद्यावर आहे. तर कसं आहे हे लेकरू म्हणजे रस्त्यात सापडलं बा. कॅंग करत होतं. लढून राहील तर मग आम्हा भाषा मी होतो बाबा. रस्त्यात होतं तर आणलं बा उचलून. मग आता काय सांगा कोणाला तर मायाच आहे. मी सांगतो आता कोणाला काय सांगा. म्हटलं रे चोट्ट्या बरं की नाही. आम्ही ओळखलं दिले कुणा झाकझूक करून आणलं असतं. आम्ही नाही ओळखलं नसतं. तुला तर आम्हाला येत काढलं असतं. आमच्या गावातला बोरगा आहे तो नाही ना. साल्या त्या डॅनी बुड्या बोरगा आहे तो.
हो तो कोणाचाही असो मला काही नाही करायला लागत, पण मला रस्त्यात सापडला बा हा मग आता कसा याले कोणी वाली नाही आहे. मग काय सांगू मी तुम्हाला, मला काय माहिती तुमच्या गावातला आहे म्हणून बापा, आज मी देऊन टाकला असता. कोणाचा आहे बापा देऊन टाका, मला काही नाही करायला लागत. पाय रे किती बुडी माजरच होत आहे. आता आपण बुडीच्या गोष्टी केल्या की नाही, सायाजीन टाकून दिला बा. जित्या जीवाचा काही वाटलं नाही तिला. एवढी छिनाला रे ते बुडी सायाजी. अडी तर खलास करायला पुलीस तिथे गावात चढेल तोंडी. पाहिजे तिनं पोरग दिलं टाकून. रामभाऊ समजलं तुम्हाला, काढून नव्हतं द्यायला लागत तिच्यात होतं. काय हालात आता त्या लेकराची सांगा बरं. आली की नाही मागची दिवस पुढे. कसं करता आता, कसं करता. समजा ते आता पुढचं पुढे त्या बुड्याचं डॅनी बुड्या लेकरू देऊन द्यायला लागेल आपल्याला. चला हो मामा इकडे आणते लेकरू. चल आण लवकर. बापा घ्या ना, मी का नाही म्हणून राहिलो. पण राजा मी जर आणलं असतं की नक्की 100% मेलं असते लेकरू. कल्ला गोरगुर कुपाकाठीच फेकेल होतं ना. मी ना उचलून आणलं राजा. काय ना की बक्षीस, काय ना की बक्षीस पाहिजे झालं बक्षीस. जाय भाई देऊन टाकीन तुला बक्षीस. जाय भाई चांगलं काम केलं तू ना. पण तू खोटाही बोलला ना पहिले हरामखोरा. नाही ना बा, तुम्हाला जर सांगितलं असतं म्या की हे लेकरू मला सापडलं, त्यानं म्हटलं असतं माय, त्यानं म्हटलं असतं माय. आता 10 रुपये जर रस्त्यात सापडले तर लोक म्हणतात तो म्हणते माय, असा विषय होईल ना तो. म्हणून मी खोटं बोललो बाबा. नाही तर का मी लेकराबद्दल का खोटा बोलणार माणूस आहो काय. बरोबर जाऊ दे, आणते लेकरू आमच्याजवळ. चाल दे आम्हाला दे चाल. जर बाबा घेणार बाबा हे तू मुतला आपल्याला पोटावर पाय नाही आता. हो घ्या भाऊ घ्या तुमचं लेकरू घ्या बापा जा. किती निर्दया जो कमले तू. तुझ्या पोटच्या गोळ्याने तुझ्या रोडवर टाकून दिला कमले. तुझ्या पोरगा कसा असेल काय असेल काहीच तुला माहित नाही पता रे. कशी व कमले तू. कोणतीच माय नाही ना अशी, कोणतीच नाही ना की लेकराला रस्त्यावर टाकते बरं. तू सडेल तोंडी निघली ना. सोईन माया पोराचा आता कोण पाहिन त्याले. काय होते काय नाही काहीच आता पता नाही. या टकल्यानं बेरू या खानीच्यानं मला लेकरू घेऊन ये त्याला सोबत. नाही तर म्हणे तू चालली जा. आता काय करू मी बी कुठे जात होते राहायचं. अजूनही तू कमले तोंड लटकूनच बसेल काय. झालं ते झालं घेणं जाय ना. किती झाले असतील तुला लग्न, किती सोडून दिले असतील तुला. कुठे विचार करून राहिले. किती होते कोट्याने कोटी एकासाठी. काय आता खै करून राहिली तिथं लढून राहिली. तू लढू नको आता. खुश राह एकदम बिलकुल. आपण कसं आनंदात राहू. कैश करू बुड्डा जाय मेकअप बिकअप कर मस्त चांगला. लिहिली लिपस्टिक लावणे चाल. मा मूड झाला आज. काय बोलू राहिले बाबा तुम्ही. माझा मूड झाला तयारी करून ये. काय मी पोराला सोडून आले बाबा रस्त्यावर. त्याचं काही पडेल नाही तुम्हाला लागे. मला तयारी करू ये. मूड झाला काय. तुला काय शोपीस वागू काय मी. शोपीस वागू काय. खाया प्यायला लागत नाही का. काही ना काही करा लागते नाही तर काय करा लागे नाही तर काय. जे नखरे सोडून द्या ते. लेकरू असं होतं तसं गेलं ते गेलं मेलं. नवला उद्या चालू आहे लवकर. चाल तयारी कर लवकर झटकन. लाल लिपस्टिकला पावडरला आणि चाल लवकर आपल्याला जाणार. बाबा तयारी करायला लावून आले बाई. कुठे नेता बाबा. काय नाचायला नेता का आता मला. नाचायला काल नेऊ. माझ मूड झाला ना. मग कसं चांगलं दिसलं मला की मग कसं मग मागच्यासारखं होईल ना. टकाटक. तुला समजत नाही का बयाडच का तू काय. काय कशी असू तू कमली. ते समजतच नाही बा तुमचं काय नाही. मी एवढी पुढच्या गोळ्याला सोडून आली. माय मन कुठे असेल. माय मन सगळं मा पोरात आहे. आणि तुम्ही म्हणून राहिले की हे करून ते कर तयारी कर. तू कमले मा डोक्षाच खाशील भेजच खाशील तू. माया घेणार देणं. उठ चाल होय तयारी कर. चाल नाटकं लावले करणं. मा मूळ झाला मी सांगून राहिलो तुले. लागले करून असं तसं फलाना बिस्तार नाटकं करू. जाय करून राहिले कमली. मग लेकरून असं तसं मोठी नाटकं लावले तिनं करणं. थांबतो शिकवतो ना शाळा. चाल कसं कॉटर गिटर घेऊन ये. मॅकडॉल फॅक्टर एखादा आणि मग मी बजेट पोळीचा खायचा. चाल तर लोक तयार होते. गळ्यात वसा नाराज नको राहू बा. आमचंही मन कोतं वड देणं. काय गळा माणूस आज तू. असा नाराज राहशील तर बा कसं करा रे गळा. अजून बिमार पडशील गळ्या खाशील पेशील नाही तर जाऊ दे ना. आता काय एवढं टेन्शन घेऊन राहिला. एवढं टेन्शन घेऊ नको बा. डॅनी म्हटलं ऐकत नाही गले का. अरे मी खुश कसा राहू तू सांग ना. कसा राहू मी न ज्या लेकराले वागवलं दूध पाजलं खेळवलं गोंड्या करत जाऊ मी त्याले. आणि त्याले सोडून गेला तो. मी देऊन टाकला. जीवाले जीव लागला होता आमचा दोघांचा. पाहिलं कसं गुतकून हाशी पोरग गुतकून हाशी. पण कसं जीव लागेल माझ्या सांग ना तू. कसा सावरू मी मला सांगतो. बापा डॅनी आता जे झालं ते झालं बापा. आता आपण काय करू शकतो बापा. आपण नाही वागू शकत होतो ना ते लेकरू. म्हणून आता आपण देऊन द्यायला बापा. नाही तर आपल्याच्यानं वागवणं झालं असतं. आपण ठेवलं असतं ना ते. नगळ्या डॅनी कसं आपली काही सोय नाही. तू निराधारवर चालू आहे बजेट. माई निराधारवर चालू आहे. आपल्या पुढे मागं पुढे कोणी नाही. आपल्याला करा लागते. त्या लेकराचा दवाखाना हे ते आलं असतं तर कसं केलं असतं का. गावात भीक मागलं असतं प्रत्येक वेळेस.
आता तेच तर डिलिव्हरीचं बोकन आहे बापा उरावर. तेच तर फेरता फेरता जाईन आपल्याला. आता काय कामाला जायला लागते काय माहीत. सांग बुवा. त्या हप्तात ना आपल्या मागं. ते बरोबर आहे म्हणा गड्या तुझ्या. आता कसं खर्चाचा बाब होतीच म्हणा लेकरू म्हटलं की. पण कसं आहे गड्या जीवाला लागला होता रे. जीवाला जीव लागला होता ना. गेला तर मला करमून नाही राहिलं ना. करमून नाही राहिलं. झोप नाही लागत. मला विचार येते डोक्यात. नुसतं तोच विचार जाते. गोंड्यात दिसते मले. काय करतं. त्यांनी जसं तुला करमून नाही राहिलं तसं मला करमून नाही राहिलं. मी खेळत जाऊ ना त्याच्याबरोबर गोंड्याबरोबर. पण आता काय करतं नियतीच्या पुढे नाही जाऊ शकत आपण. जे व्हायचं होतं ते झालं. आता काय करणार आपण. जाऊ दे. चाल बरं जेवण खाण करून घेऊ बा. उपाशी नको राहू. बरं डॅनी मी गरम गरम 2 बाजरीच्या भाकरी टाकतो आणि मस्त अंड्याची चटणी सहित होतो. चला बरं जेवण करून घ्या. अनाथाचा घास नाही जात मा तुझ्या पोटात. मी खात नाही बाबा. अंड्याची चटणी नाही खात. बाजरी भाकरी नाही खात बाबा. तुम्ही दोघं जण जेवा बाबा जावा. नाही मी जेवत नाही. जेवत नाही बापा डॅनी असं म्हटलं ना चालते का कुठे. नाही धकलं तरी बापा जरा 2 तरी घास तरी खास लागतात ना कसे तरी. चला बरं जेवण करून घ्या बापा. असं अनपाणी सोडल्यानं चालते का कुठे. असं करू नको बा. उपाशी राहिल्यानं होत नसते ना. चाल चाल 2 घास खाऊन घेऊ. आता आम्हाला काय जेवण काय धकणार आहे का. आम्ही का दम खाणार आहो का. 4 भाकरी नाही ना बा. 2 घास फक्त. जसं दुःख तुल्या तसं आम्हाला आहे ना. गड्या उपाशी राहून बिमार पडला तर अजून कसं दवाखान्याला आला की तुला पैसा. आपल्या जो नाही पैसा कुठून आणशील. कुठून आणशील सांग ना. मग भीक मागायचीच पाहिजे आहे की नाही. गड्या मला धकतच नाही तर काय करू मी. मला खास नाही वाटून राहिलं ना. खास नाही वाटून राहिलं. मला मा गोंड्याची आठवण येऊन राहिली ना. गोंड्या कसा असेल मा गोंड्या. त्याला दूध आहे की नाही. त्याची सोय चालू आहे की नाही. ते कमली लक्ष देते की सारा विचार चालू आहे बाबा मा डोक्यात. मला काय धकणार आहे. काय धकणार आहे मला. बाबा मग गोंड्या आला रे. गोंड्या आला रे बाबा. मा ह्या गोंड्या आला बापा. देव पावला रे. मग गोंड्या आला रे वापस. गोंडे का पागल झाला का. कोणता गोंड्या कुठे आला. तुला का भरम बसून राहिला. अरे काही नाही आला ना गडा. असं कसं काय नाही गडा. का त्याच्या गोया सरल्या वाटते. झाला वाटते पागल हा. पोरासाठी पिसाट झाला डॅनी. पागल झाला डॅनी. बाबा असं दिसून राहिलं मला या डॅनीला तर बाबा काही माहित दिसून राहिलं ना बाबा. आता पोरगाही दिसून राहिला. सांगा आता फरक पडला बाबा या डॅनीच्या डोक्यात. काही म्हणा तुम्ही. गड्या तुम्हाला वाटते मी पागल झालं मागे पाहणं. मा गोंड्या आला ना. शांताराम न गोंड्या आणला ना. माय ओ गोंड्या माया गोंड्या. कोण राहिला हा. गेला कुकडे पळ. बाबा भाऊ गोंड्या बाबू. भाऊ गोंड्या बाबू. बाबू आला का रे तू. आला काय बापू रे. बाबू बस सोडून गेलता रे बाबू तू. मला नाही करमी रे बाप्पा. मग गोंड्या बापा खरं झाला रे. अरे बापा शांताराम कुठून आणलं रे बापा लेकरू. काय बापा तुला कसं काय समजलं रे बापा. डॅनी लोडून राहिला म्हणून इकडे. डॅनी भूल करून राहिला इकडे. तुला कसं समजलं रे बाबा शांताराम. चांगलं केलं गड्या तुला. जरा तुझे पाय कुठे दाखवू रे कडा. पाय धुवून पाणी पितो बा. माझ्यात गलती झाली बाबा. पोरग दिलं तर मला वाटते जरा म्हणजे 1 मिनिट करमून नाही राहिलं. कसं वाटून राहिलं तर रे बाबा. माझी गेलता जसं काही. मग गोंड्या आला बाबा वापस. आता दे ना माझं दे रे बाबा. मग गोंड्या दे रे बाबा. गोंड्या काले पायधून पाणी पिता तुम्ही. आला तुमचा पोरगा. त्या मामाचं पायधून पाणी प्या. रस्त्यात फेकून दिलं त्या कमला बुडीनं. त्या मामाने आणला उचलून. काय सांगता तुम्ही. माहिती तुझ्या मा पोराला फेकून देतो. सगळे तोंडे कमले सायाचे. थांब तू थांब. डबल ते विचार काढतो ना. भेट तू आता फक्त. थांब तू आता. या बारीनं कुराडच पाजून ठेवतो. थोडं खाणच करतो तू. पुऱ्या चौकात लटकवतो आता. मा पोराला तुला फेकून दिलं ना. फेकून दिलं ना. मामा कुठे दूध आले. मामा कुठे गेला तो मामा. त्याचं दूध वाटायचं राहिलं. घ्या तो पोरगा घ्या. चला जाऊ द्या आता. जे झालं ते झालं. आता त्या कमला बुडीच्या लागू नका. हेन्ना देणं तिला पकडतो मारतो झोडतो. तिचे खांड करतो. ते धंदे बंद मुकड्यानं. आता कसं तुमचं लेकरू तुमच्याच बाय. ते वागवा मुकड्यानं. काही अडचण नसली तर आम्हाला सांगा. पण आता अगोपणा करू नका. त्या कमला बुडीच्या लागू नका. अरे बापा शांताराम. कानखडी बापा. आता नांदीन लागणं नाही. काही घेणं देणं नाही बा. त्याचं आपलं ततास तू. काहीच आपल्याला कशातच काही घेणं देणं भाऊ. कमली गेली तिकडे. चुल्यात जा की उल्यात जा. मला काहीच घेणं देणं नाही बापा. मा गोंड्या आला ना माझं. झालं बापा. झालं. किती निर्दयी माया आहे. किती निर्दयी माया. काही लाज वाटते तिली. पोटचा गोया रस्त्यात द्यायला फेकून लाज नाही वाटली त्या कमली. जराची बिजनाची ते मनाची सायाची बिनलाजा खाणीची. काय बा कशी बाई अशी तर असं बा बताल धवन. नाही बाई
तर डबल झेंडू बाम लागते वाटते. आता आपल्यालाच वागवा लागते वाटते हे लेकरू आता जिंदगीभर. का आपल्याच पदरी पडते का काय सांगा. अरे बापा बरं आणलं बापा शांताराम तू या लेकरा रे बापा या डॅनीच्या पोराले. डॅनीचा जीव नव्हता लागत ना बापा. कसाच करे बापा बुडा. लढेन पडेन बापा. अन्न नाही पाणी नाही म्हणे. मी जेवण नाही करत नाही म्हणे. मा पोरगा दिसून राहिला मला. बरं झालं रे बापा आणलं तू ना. काय आणलं बापा बुडे. त्या मामाने आणलं बापा. त्याला सापडलं हे लेकरू. हा पोरगा गोंड्या. घ्या बुडे बा तुमचा पोरगा घ्या. ते रे बापा भाव गोंड्या दे रे बापा. बाबू गोंद्याले आला का पप्पा जाई तू. हो ते माय ना त्या कमलीनं सोडून दे ना बाबा तुला. थांब तिले झटका शिकवतोस मी. थांब ना तिचा पिशार काढतोच बाबू तर टेन्शन घेऊ नको. गोंद्या चांगला राहायचं बाबू आता माझं. हो असं कसं करतो नको. हो हा आपण पाहू मग काय आहे तर मम्मीचं. बुडे बा आता चांगलं बाबा आले आले. हा माझून काय आणणं का. बुड्डी आली गेली. धोडतो मारलं. हा त्याच्या नांद लागू नका आता. हा तो समाज शक गेला तिकडे चुल्यात. ते कमली गेली तिकडे उल्यात. काय घेणदेण नाही तिचं आपल्याला. ते खरकटी बाई आहे तिच्या नांद नका लागू आता. पण पाहिजे अजून दुसरं घुशीन दोक्षात. पोराला माय नाही तर दुसरी आणतो बापा करून. ते आपत आणू नका. हा तुम्ही लय करता मग सटसट. हा कसं ते धंदे बंद करा आता. बस झाले ते. काही नाही रे बाबा मा डोक्यात. काय नाही घुसीन रे बाबा. काही नाही घुसत बाबा मा डोक्यात. काही नाही घुसत. काही नाही होत आता काही नाही बाबा. सारा मुल्ला आता कुसत होत गोड्या मीच आता. मला मित्र हा विषय कसा आता आपण थोड्या दिवस आपण थांबणार आहोत. आता कसं नवीन विषय घेऊन येणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. हो मित्र काही दिवसांनी तुम्हाला गोंड्या कसा आहे काय आहे हे समजेल. पण आता कसं काही दिवसापुरता आपण हा व्हिडिओ थांबवतो. हा नवीन विषय घेऊन येत आहोत आता.